बायको आणि ती दयाच्या ग्रुपमध्ये होती म्हणून दयाच्या ग्रुपमध्ये रोज जायचो. त्या वर्षी दयाला करंडक मिळाला, मला हा करंडक मिळाला. आमच्या मैत्रीमधून आमच्या घरचे वेळ काढतात. आम्ही तिघे मित्र आहोत, आमच्या तिघांच्या बायका मैत्रिणी नाही. आणखी कठीण नाही होत. हो, त्यांना कठीण होतं ना, त्यांना त्रास होतो. आम्हाला काही कठीण नसतं. आता मुळशी पॅटर्न मध्ये कुठला गोडी गुलाबी रे मराठी इंडस्ट्रीतला नटराज त्यांनी पळाला असता हातात कोयते घेऊन. हे माझं घर आहे आणि बरोबर इथं बघ पिट्याचं घर, पांढरी बिल्डिंग दिसते ना ती. आजकाल मुलांनी करू नये आणि आजकालची पोरं करूही शकणार नाही. त्याचं एक स्वप्न होतं त्याचं एक स्वप्न होतं की पुरुषोत्तम मध्ये बेस्ट ऍक्ट्रेस जी असेल तिच्याशी मी लग्न करा. परिस्थिती जेवढी बिकट, आमची मैत्री तेवढीच तिखट. बस बस. आपली यारीच्या नव्या एपिसोडसाठी मी आज आलीये पुण्यात. पुण्यातल्या कोथरूड मधल्या 3 खास मित्रांना आज आपल्याला भेटायचे. सो तुम्ही त्यांना भेटायला एक्सायटेड आहात का? हो ना, चला मग. जसं मी म्हणाले की आज सध्या मी पुण्यात आहे आणि पुण्यात मी 3 खतरनाक मित्रांना भेटणार आहे. सो ते 3 खतरनाक मित्र माझ्यासोबत आहेत ज्यांची ओळख करून देण्याची मला अजिबात गरज नाहीये. तरी पण प्रवीण तरडे, रमेश परदेशी आणि देवेंद्र गायकवाड, तुम्हा तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. बरं, आपल्या इथे तुम्ही पाहू शकता की ट्रॉफीमय वातावरण आहे कारण नुकतीच देवेंद्र सरांना फिल्मफेअर मिळालाय. सो सर्वात आधी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. बरं, सर्वात आधी कसे आहात? फॅन्टॅस्टिक. कारण तुम्हाला तिघांनाच पाहून माझ्यामध्ये एनर्जी आली आहे आणि तसं मी नेहमी म्हणते की 3 मित्र असताना 4थ्या व्यक्तीची अशी काही गरज नसते, पण मी आज आहे सो मला प्लीज सामावून घ्या. बरं, तुम्हा तिघांची खूप जुनी मैत्री आहे आणि मैत्रीवरच आज आपल्याला बोलायचं आहे. सो मला खूप मागे जायला आवडेल की सर्वात पहिल्यांदा कधी भेटला होता आणि काय सांगाल ती पहिली भेट? बघ, सगळ्यात पहिल्यांदा मी आणि पिट्या आम्ही जन्मल्यापासून मित्र आहे. म्हणजे आम्ही शेजारी राहायचो आणि शेजारी राहत असल्यामुळे म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून, त्यामुळं जन्मल्यापासून मैत्री असंच म्हटलं पाहिजे. म्हणजे इथे पुण्यातच म्हणजे जिथं आता मी राहतोय हा आमचा एरिया पौडफाटा. हे माझं घर आहे, इथं पिट्याचं घर समोर आहे. अगदी समोरासमोर. हा, म्हणजे आम्ही अगदी लहानपणापासूनचे मित्र. एकाच शाळेत होतो, एकाच कॉलेजला होतो, एकाच व्यवसायात आहोत. म्हणजे त्याचा व्यवसाय तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे, प्लास्टिक मोल्डिंग डाय मेकिंग मध्ये. त्याच्याकडं खूप लोक नोकरीला पण आहेत आणि मी या क्षेत्रात. त्यामुळं आम्ही जन्मल्यापासूनचे मित्र. आणि दया हा आमचा मित्र आहे जवळजवळ 27-28 वर्षांपासून. आम्ही दोघं आणि दया मित्र झालो ते कॉम्पिटिशन मधून. एकांकिका स्पर्धांमधले आम्ही दुश्मन एकमेकांचे. ही आमची तेव्हापासूनची मैत्री. त्यामुळं आम्ही तिघही असं समज की आम्ही तिघं एकत्र आहोत मागचे 27-28 वर्ष. आणि कसे एकत्र आहोत तर एकही दिवस असा जात नाही की आम्ही भेटलो नाही. वाव. आणि ते या क्षेत्रात असताना. म्हणजे आमची मैत्री काय फक्त ते सिनेमापुरती आणि शूटिंगच्या सेटवरची नाही, आमची मैत्री रोजची आहे. म्हणजे आता कालचं उदाहरण देतो. काल दह्याच्या घरी खूप भारी मटण बनवलं. माझ्या घरी नॉनव्हेज चालत नाही, म्हणजे माझी बायको व्हेजिटेरियन आहे आणि नुसती व्हेजिटेरियन नाही तर ती 2 टाइम पूजा अर्चा सगळं असं करणारी आहे. तर माझ्या घरी नॉनव्हेज होत नाही. दह्याच्या घरी अप्रतिम नॉनव्हेज तो स्वतःही बनवतो. तर त्याच्या घरी नॉनव्हेज बनवल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं, मला गुपचूप डबा आणून दिला. कारण त्याला माहिती आहे आपल्या दोस्ताचे हाल होतात खाण्याच्या बाबतीत, व्हेज खावं लागतं त्यामध्ये. तर त्याच्या घरी काही चांगलं बनलं तर तो आणून देतो. पिट्या समोर येतो गॅलरीत, मला फोन करतो. मग आम्ही दोघं इथून बोलतो, पिट्या काय बनवलंय. मग पिट्याची पोरगी लगेच पटकन 2 व्हीलरवरनं मला डबा घेऊन येते. अशी मैत्री आमची फक्त सिनेमा नाटक यापुरती मर्यादित नसून आमची मैत्री ही रोजची आहे. आमचं सुख दुःख, आमचे आनंद, आमचं सगळं एक आहे. त्यामुळे मैत्री ही रोजची आमची. बरं, आत्ताच तुम्ही म्हणालात की आम्ही रोज भेटतो. म्हणजे एकदा असं असतं ना की कामाचा व्याप वाढला, लग्न संसार मुलं बाळ झाले की म्हणजे थोडंफार मैत्री अशी मागे पडते. पण हे सगळं टिकवून ठेवण्यात माझा तुम्हा तिघांनाही प्रश्न आहे की कसा वेळ काढावा लागतो आणि कसं मॅनेज होतं काम सांभाळून
नाही आमच्या मैत्रीमधून आमच्या घरचे वेळ काढतात आणि मग त्यांना थोडा थोडा वेळ मिळतो. आम्ही तिघे मित्र आहोत, आमच्या तिघांच्या बायका मैत्रिणी नाही. म्हणजे आणखीन कठीण नाही होत, आणखीन कठीण नाही हो होत. त्यांना कठीण होतं ना, त्यांना त्रास होतो. आम्हाला काही कठीण नसतं. नाही आम्ही ठरवून घेतलेल्या आहेत ग गोष्टी, काय असं म्हणजे करायचंच नाही काही. त्यात भेटण्याची वेळ नाही. आता तुला कालचं सांगतो, काल मी आणि पिट्या पहाटे 3 पर्यंत एकत्र होतो. काल मी आणि दया दुपारी 3 पर्यंत एकत्र होतो. त्याच्यानंतर मी गेलो आणि मग हे दोघं एकत्र होते. हा. काही चालू असतं. त्यामुळं काय आहे, आमच्या घरच्यांना प्रॉब्लेम येतो. तुम्ही म्हणजे सतत एकत्र असता. म्हणजे माझ्या बायकोचा एक इंटरव्ह्यू खूप फेमस झाला मधल्या काळात, की मला एक नाही मला 2 सवत आहेत. त्या सवत म्हणजे दया पिटे. असा तिचा इंटरव्ह्यू खूप व्हायरल झाला, खूप गाजलं ते. तर ना ते आमच्या मैत्रीतून आम्हाला थोडं थोडं मिळवतात. बाकी आम्ही रोज भेटतो, रोज एकत्र असतोच. बरं, आता मला तुम्ही दोघांनी शाळेचा उल्लेख केला, सो मला थोडंसं आणखीन मागे जायला आवडेल की शाळेत कसे होतात तुम्ही. म्हणजे आता तर आम्ही सगळेजण तुम्हाला पाहतो, सो शाळेतल्या काय आठवणी आहेत तुमच्या? बघ, शाळेत सुद्धा आमच्या शाळेचं नाव शंकरराव मोरे महाविद्यालय. आता शंकरराव मोरे विद्यालय या भागातली खूप फेमस शाळा आहे, भारतीय विद्यापीठाची, पतंगराव कदमांची. तर त्या शाळेमध्ये आम्ही, जसं मी तुला म्हटलं की जन्मल्यापासून एकत्र, त्यामुळे पहिलीला एकत्र, 2री, 3री, 4थी. फक्त व्हायचं कसं, पिट्या माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, त्यामुळं मी त्याला सिनियर असायचो. म्हणजे मी ज्यावेळी 7वीत होतो त्यावेळी तो 5वीत होता, मी ज्यावेळी 3रीत होतो तेव्हा तो 1लीत होता. त्यामुळं दरवेळी पिट्याला शाळेत घेऊन जायची जबाबदारी माझी असायची. आणि मी फायदा कसा घ्यायचो त्याचा, मी त्याला खूप मारायचो. तुझ्या आईने माझ्यावर जबाबदारी दिली, नीट घेऊन जायला, तर तू नीट चल असं म्हणून मी त्याला मारायचो. त्यामुळं पिट्याला शाळेत घेऊन जायची जबाबदारी पण माझ्यावर असायची. आणि मग शाळेतली मैत्री, मी जसं म्हटलं की मी 3रीत की तो 1लीत, मी 7वीत की तो 5वीत. त्यामुळं पहिलं नाटक मी जेव्हा केलं, माझ्या मते त्यावेळी मी 7वीत होतो शाळेमध्ये, शंकरराव मोरे विद्यालयामध्ये. तर माझ्या नाटकात मी भांडलो होतो, मला पिट्या पाहिजे. आता एक सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे की ह्याच्या सिनेमात हेच दोघं असतात. तर ते तसं नाहीये, ते परंपरा चालत आलेली. म्हणजे हे दुःख फक्त आत्ताच वाटतंय लोकांना असं नाही, हे दुःख आमच्या शाळेतल्या पोरांनाही वाटायचं. कारण मी शाळेत 7वीत असताना नाटक दिग्दर्शित केलं, मग मी भांडलो मला पिट्या पाहिजे. आता काय पिट्याचा संबंधच नव्हता. पिट्या म्हटलं पण मला काहीच येत नाही, तुला काय करायचंय म्हटलं तू ये. अशा पद्धतीनं आमची मैत्री शाळेमध्ये एका नाटकातून ती आजपर्यंत प्रत्येक सिनेमात दया आहे, पिट्या आहे. त्यामुळं ते अगदी इतकं परंपरागत चालत आलेलं आहे. बरं, पण असा कधी प्रश्न पडलाय की जर एखाद्या सिनेमात जर दोघांचा रोल फिटच होत नसेल तर कसाही करून तो रोल फिट करायचा, असं कधी काय झालंय का? हा, हे बघ, आता लोक मुलाखतीत सांगण्यापुरतं म्हणू शकतात, नाही मग मी लिहित गेलो आणि अगदी पिट्याला साजेसा रोल आला, असं काही नाही. मी पिट्यासाठी रोल लिहितो, मी दयासाठी रोल लिहितो. छे 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 असं काही नसतं. योगायोगाने वगैरे मैत्री योगायोगाने होत नाही, ते देवानी बनवलेलं असतं. एक जसं बघ, लोक म्हणतात तुमची बहीण रक्ताची असते, भाऊ रक्ताचा असतो, आई वडील हे आपले असतात, मित्र देव बनवतो. तर देवाने जर इतके छान मित्र बनवले तर त्यांना आपण कशाला आपल्या कर्माने मागे टाकायचे. तर माझे तर हे, आता तू दयाला विचार, आता तो पण दिग्दर्शक आहे, लेखक आहे. ओके, आत्ताच खूप मोठ्या सिनेमासाठी त्याला एक फिल्मफेअर मिळालं, मला धर्मवीरसाठी फिल्मफेअर आधीच मिळालं होतं. तर त्याच्या सिनेमात आम्ही दोघं आहेत, माझ्या सिनेमात हे दोघं असतात. तर मी म्हटलं की योगायोग नसतो, मी तो घडवून आणतो. ऑस्कर वाईल्ड काय म्हटलंय, नथिंग इज ऍक्सिडेंटल. तर ऍक्सिडेंटल असं काही नसतं, ते आम्ही आणतोच. आता मग मी सिनेमा लिहिला तर मला माहिती आहे ना, म्हणजे हा पाहिजे, याची वाईफ स्नेहल पाहिजेच, कारण आम्ही सतत एकत्र आहे ना. आणि मग काय होतं, मी दुसऱ्याला कोणाला तरी सांगणार की अरे मी याला विचारतो तो कसा काम करतो, काही गरज नाही आम्हाला. म्हणजे असं तुला असं वाटेल की असं का बोलतात, पण ठीक आहे असं आहे. आणि बघ ना, सिनेमा चांगलाच आहे ना, तुम्ही सिनेमाला नावं देऊ शकता का? तर नाही, आम्ही रोल साजेसे एकमेकांना देतो, घेतो, करतो. आणि आता हे जितपत शक्य आहे तोवर करत राहणार. आणि तुला एक सांगू का,
आता तू खरं सांग, मराठी फिल्म इंडस्ट्रीत आमचे पॅटर्न वेगळे आहेत. अगदीच, बरोबर. अगदीच. ते गुडी गुडी गुलाबी, आई बाबा पप्पा मम्मी, जेवण, डायनिंग टेबलवर बसले, लव्ह स्टोऱ्या, त्यांच्या गोडी गोडीच्या असले पिक्चर करतो का? अगदीच नाही. आता मुळशी पॅटर्न मध्ये कुठल्या गोडी गुलाबी रे मराठी इंडस्ट्रीतला नट रस्त्याने पळाला असता हातात कोयते घेऊन? पळाला असतं का? नसतं पळाला ना. मला एक रियालिटी मांडायची होती आणि त्या रियालिटीला साजेसे नट तिथं पाहिजे होते. तर हे दोघं त्या पद्धतीचं आयुष्य जगलेत. एक तर आम्ही तिघही मुळशी तालुक्यातले, आमची तिघांची गावं मुळशीमध्येच आहेत. हा आंधगावचा, मी जातेड्याचा, हा जातेड्याचा. तर कसं आहे माहितीये का, एका भागात जन्मलोय, आमची सुखदुःख सारखी आहेत, म्हणून आमच्या सिनेमांचे विषय पण सारखे आहेत. माझा मुळशी पॅटर्न आहे, याचा चौक होता. रस्त्यावरचं जगणं आम्ही मानतो, त्यामुळे रस्त्यावरच्या जगण्याला जे साजेसे लोक आहेत त्यांना आम्ही घेतो. तर त्यामुळं मराठी इंडस्ट्रीत बाकी कुणाला दुःख व्हायची गरज नाही की हे यांचं करतात. अरे नाही, हेच आम्ही करत आलोय, तेच पुढेही करणार. त्याचं एक लय छान उदाहरण मी मध्यंतरी दिलं होतं. ज्यावेळी मी नाटक सिनेमात स्ट्रगलिंगला सुरुवात केली त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती. तर मला काही मुंबईला यायला माझ्याकडे पैसे नसायचे त्यावेळी, कारण एकांकिका, नाटक, थिएटर म्हणजे खिशातले पैसे टाकून ते करायचं अशी परिस्थिती होती. त्यावेळी पिट्या मला मुंबईला जायला पैसे देतात, कारण पिट्या खूप मोठा व्यावसायिक आहे. पिट्याचा प्लास्टिक मोल्डिंग डायमेकिंग मध्ये खूप मोठा कारखाना आहे धायरी फाट्याला. तर तो आमच्यात आर्थिकदृष्ट्या भक्कम माणूस, मग तो आम्हाला त्यावेळी मदत करायचा. आता तुम्ही सांगा किंवा जे कोणी मुलाखत ऐकतील त्यांनी सांगा, तुमच्या स्ट्रगल काळात, तुमच्या बिकट परिस्थितीत जे मित्र धावून आलेत, बरोबर का नाही, जर तुम्ही सिनेमा लाईनीत मोठे झालाय आणि आता मी सिनेमे करू लागलोय आणि मी यांना नसते घेतले आणि दुसरे कुणाचं तरी सिनेमा चालाव म्हणून नावं घेतली असती, लोकांना आवडलं असतं का? म्हणजे स्पष्ट सांगा, कुणीही सांगा, कधीच आवडणार नाही. कारण जे आपल्या सुखदुःखात आणि कठीण काळात आपल्या बरोबर असतात तेच आपल्या कलाकृतींमध्ये दिसले पाहिजेत, तेव्हा तुमची कलाकृती खरी ठरती. नाहीतर माझा सिनेमा चालावा म्हणून कुठल्या तरी आता तसं सोडा, आमच्या सिनेमा चालवणारे नट दुसऱ्या पद्धतीचे तर नाहीच, ते आम्हाला आमच्या पद्धतीने जगणारे लागतात म्हणून ते हे असतात. त्यामुळं नुसती त्याच्या मागे ही भावना नाही की मित्र आहेत, मैत्री आहे म्हणून घेतलंय. कित्येक जण लहानपणापासून मैत्री असते पण मोठे झाल्यावर एकमेकांची तोंड बघत नाही, असं असतं रे. 50-50 वर्ष मैत्री टिकून राहिला आणि रोज भेटायला पण नशीब लागतं, बरोबर की नाही? नाही तर जसं वय वाढत जातं मित्र बदलत जातात. तर याला काही अर्थ नाही. वय कितीही वाढू दे, मित्र सोबत आला पाहिजे पार. त्याच्या आधी मी किंवा माझ्या आधी तो गेला तर खांद्यावर घेऊन जाणारा आपला मित्र असला पाहिजे, ते खरी मैत्री. सिनेमा बिनेमा खूप सापेक्ष आहे, खूप रिलेटिव्ह आहे, म्हणजे ती सापेक्ष टर्म आहे. ते आज आहे उद्या नाही. मित्र तेव्हा होता, पुढेही असेल. त्यामुळे सिनेमा हा मधला एक पॅटर्न आहे, त्या पॅटर्न मध्ये मित्र पाहिजेत म्हणून ते असतं. बरं, आता तुम्ही जसं म्हणालात की इंडस्ट्रीतली ही मैत्री आहे ती खूप वर्ष टिकून आहे, पण हे क्षेत्र असं आहे ना की कामानुसार आणि वेळेनुसार मित्र बदलले जातात किंवा अनेक समीकरणं नव्यानं जोडावी लागतात. सो तुमच्यात कधी असं काही झालंय का? आणि की हे त्रिकूट आहे तसंच टिकून आहे? कधी कोणी यामध्ये जॉईन झालंय का या त्रिकुटामध्ये? तुला एक गंमत सांगतो. आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो, मी तुला म्हटलं तसं. तर ना पुण्यामध्ये एक एकांकिका स्पर्धा भरते आहे, ते नाव नाही घेत. तर त्या स्पर्धेच्या संयोजकांनी एकदा आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न केला. मी एक एकांकिका घेऊन उतरलो होतो, दयाची घेऊन एकांकिका उतरला होता. मला सतत पहिली बक्षीस मिळायची. तर त्या संयोजकांनी ठरवलं होतं की यंदा काही करून याला बक्षीस नाही मिळवून द्यायचं आपल्या स्पर्धेत. तर बाबा त्या तोडीचा कोण पुण्यात? तर दया. त्यांनी दयाला पकडला. दयाला काहीतरी वेगळं सांगायचं. ओके, मला काही सांगण्याचा प्रश्न नव्हता, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. तर दयाला सांगून, अरे तू एक काम कर ना, तुझं नाटक ना तू असं कर. त्यांनी ते उतरवलंय. दया मला येऊन सांगायचा, अरे असं असं चाललंय. म्हटलं डोंट वरी, त्यांना ते करायचंय ते करू दे.
तू तुझं नाटक तुझ्या पद्धतीने कर, मी माझ्या पद्धतीने करतो. एक सांगतो, पहिलं एक तर तू असशील किंवा मी असेल, मग पहिलं दुसरं आपल्या, तिसऱ्याला काय मी येऊन नाही देणार मध्ये. आणि सेम तसं झालं. पहिलं मलाच मिळालं, पिट्याला दिग्दर्शनाचं पहिलं मिळालं, मला लेखनाचं पहिलं मिळालं, आणि दयाची एकांकिका सेकंड आहे. म्हणजे कित्येकदा अशी मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला गेला, पण ती आमच्याकडनं तुटली नाही. मग सिनेमा लेवलवर असेल किंवा आता ह्या काय म्हणजे एकांकिका किंवा वैयक्तिक लाईफ मध्ये असेल, ही मैत्री अबाधित होती, ती कायम राहणार. आणि मी तुला जसं म्हटलं की एक तर सिनेमातली प्रसिद्धी, सिनेमातलं यश हे खूप खोटं असतं. ते आज आहे, उद्या नसेल. आता माझ्या नशिबाने माझे सगळे सिनेमे सुपरहिट गेले. चारीच्या चारी, पाचवा जाईल, कधीतरी उतरती काळा येतेच ना, ती कोणाला चुकलंय. तर खूप आता यश मिळतंय म्हणून वेगवेगळे मित्र आलेत, आणि नंतर मग मैत्री 26-27 वर्षापूर्वी हा होता, 40-50 वर्षापूर्वी हा होता, तेव्हापासून मैत्री आहे. मैत्री कायम राहणार. मी तुला काय म्हटलं, आमची मैत्री ही एकमेकाला खांद्यावर घेऊन जाणारी, एकटं सोडणारी नाही. त्यामुळं ते कित्येकदा मैत्री तुटण्याचे प्रसंग आले. पिटेची माझी पण मैत्री तोडण्याचे कित्येकदा प्रयत्न केले गेले, पण आम्ही काय हटत नसतो. कारण कसं आहे माहितीये का, बेस पक्का पाहिजे. तुमची मैत्री कुठल्या बेसवर आहे? सिनेमातल्या प्रसिद्धीच्या जीवावर आहे का? तुमची मैत्री नाटकाच्या प्रसिद्धीवर आहे का? तुमची मैत्री पैशामुळे आहे का? तर असं नसतं. आधी मैत्री मग हे सगळे येत गेले. त्यामुळे ही मैत्री तुटू नाही शकत. रमेश सर, माझा प्रश्न आता तुम्हाला आहे की सरांनी सांगितलं की ते तुमच्यापेक्षा 2 वर्ष मोठे होते आणि ते अगदी तुम्हाला मारून वगैरे असे किस्से व्हायचे. सो तुमच्या आठवणीत असा एखादा किस्सा आहे का शाळेतला जो कायम लक्षात राहिलाय? शाळेतले लय किस्से आहेत, पण मी खरंच चित्रपटाच्या बाबतीत बोलतो. आता मी हे फार कमी वेळा बोललो नाही का, आणि परत ते मित्राचं कौतुक, आता आम्ही एकमेकांविषयी बोलतो तर आता ते होणार, त्याला काय पर्याय नाही. म्हणजे आता त्याचा त्रासही लोकांना होतोय, तोही चालेल. मी लहान होतो, लहान आहे, हा दिग्दर्शक होणार किंवा हा दिग्दर्शन करणार हे लहानपणी ठरलं होतं. म्हणजे अतिशयोक्ती नाही किंवा तिसरीच बनवलेली गोष्ट नाही ही, की हा म्हणजे हे हीच बिल्डिंग आहे समोर तुला दिसते आता, ती या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. आणि असंच आम्ही चौथी पाचवीतली गोष्ट असेल. आणि पूर्वी बांधकाम करताना दया माहितीये का तुला, सिमेंटच्या टाक्या असायच्या नाही का पाण्यासाठी, ते पूर्वी सिमेंटच्या टाक्या असायच्या स्क्वेअर. ह्यानी आम्ही सगळे एक तर एवढेच म्हणजे मापानी, आणि सगळे असे टाकीला एक असं होल, आणि टाकीला एक होल होता. आम्हाला सगळ्यांना त्या टाकीच्या एका बाजूने आत घातले. आता 2 होल असतात, एक नळाची तोटी आणि इकडं. आणि हा तेव्हा फिल्म यायच्या, आता तुम्हाला माहित नसतील पूर्वी, तुझ्या जनरेशन माहित नाही, पूर्वी फिल्म असायच्या, जे सिनेमा यायचे ना त्याच्या फिल्म असायच्या अशा सीन वाईज. ह्यानी काय केलं होतं माहितीये का, इकडून लाईट पडलेला आणि हा त्या फिल्म अशा पुढे 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 करत होता. ती टाकी अशी आयताकृती होती आणि त्या टाकीला एक छोटस होल होतं असं. तर मी काय आयडिया केली, काय मला सुचलं, मी ते थिएटर मध्ये लहानपणी सिनेमा पाहायचो. मी 5वीत होतो, पिटे 3रीत होता तेव्हा. तर मी या सगळ्या बारक्या पोरांना कोंबलं, त्या प्रेक्षक ना माझे, मी त्यांना टाकलं त्या छोट्या होल मधून आत, गरम उकडून ते मेले असतील. आणि ना नंतर मी काय केलं, ते होल होतं तिथं माझ्या एका दुसऱ्या मित्राला बसवला आरसा घेऊन, आरसा, आणि तो तिकडनं उन्हातून त्या आरशाचं रिफ्लेक्शन त्या होलवर मारायचा. ओके. आणि मी आतमध्ये काय केलं, मी त्या फिल्म असायच्या 5 पैशाला मिळायची ती फिल्म, त्या फिल्म अशा जोडल्या होत्या, जोडल्या शोले पिक्चरच्या अशा 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 अशा. आणि मी ना त्या तिकडनं आरशाचा म्हटलं लाईट इथं यायचा, आणि तो लाईट त्या होलमुळे पलीकडच्या याच्यावर असा मोठा पडायचा. तर मी त्याच्यासमोर फिल्म धरायचो आणि ते फिल्म दाखवायचं, ह्या सगळ्यांची तोंड तिकडे, कारण त्यांना सिनेमा दिसायचा. आणि मी ती फिल्म ओढायचो आणि मीच सगळे डायलॉग म्हणायचो, कारण साऊंडची व्यवस्था नव्हती, फक्त चित्र दिसायचं. आणि मी सगळे डायलॉग म्हणायचो, जयचे, वीरूचे, गब्बरचे, ठाकूरचे डायलॉग म्हणत म्हणत म्हणत, अरे ओ सांबा कितने आदमी थे, सरकार 2, असं मी
म्हणजे या सगळ्यांनी शोले पिक्चर मी दाखवलेला पाहिलाय. अजून एक घटना महत्वाची, बरोबर आहे तू बोलला. सिनेमा किती तासांचा असतो? 3 तास. बनवणाऱ्यांचा सिनेमा 3 तासाचा असायचा. ह्यांनी बघितलेला सिनेमा हा 6 तासाचा असायचा. मी तर स्टोरी ऍड तो करतो. जेव्हा यायचा ना बघून, तर इथं आम्ही चाळीत इथं सगळे बसलेला असायचे, आमचे पोटफाट्याचे सगळे मित्र, आणि हा स्टोरी सांगायचा. बरं, ज्या घटना सांगायचा ना, तर नंतर सगळे जाऊन ते पिक्चर त्याच्यासाठी बघायला जायचे. बरं, ते त्याच्यापेक्षा वेगळ्या असायच्या, पण त्या ह्यांनी क्रिएट केलेल्या असायच्या. म्हणजे पाणी घातलेलं थोडं. नाही, पाणी नाही म्हणता पाणी नाही. क्रिएटिव्हिटी. पाणी घालून पाणी नाही, क्रिएटिव्हिटी. मी चाळीतली सगळी पोरं, आमची चाळ होती. बापरे, आमची अशी चाळ होती 10 बाय 10च्या खोल्यांची, आणि खूप मोठी चाळ होती. त्यामुळे तुम्हाला माहितीये की सोसायटीत मित्र नाही मिळत, पण चाळीत दया आपले मित्र, दया पण चाळीतली गँग ना आम्ही, सगळे खूप मित्र चाळीत. तर असे मी 15-15, 20-20 पोरं पकडू पकडू बसवायचो 5वी 6वीला, आणि मी स्टोऱ्या सांगायचो. मी कुठला तरी पिक्चर पाहायचो, आणि मग तो पिक्चर 3 तासाचा, पण मी 5 तास हलू द्यायचो. आणि लोकही, ऑडियन्स असा, म्हणजे नंतर जर त्यांनी कधी तो सिनेमा पाहिला टीव्ही वर, तर ते म्हणायचे नाही अरे, हे नाही पाहिजे तुझा होतं. पिक्चर भारी होता, ते पाहिजे होतं पिक्चर मध्ये राव. तात्पर्य काय, घेतलं नाही. माझे स्क्रीन प्ले आता लोकांना आवडतात, पण मी स्क्रीन प्ले तेव्हापासून बनवतो. तिथून आहे सुरुवात. अगदी 5वी पासूनच. अगदी. आणि ऐक, उकाड्यानी अरे अरे अरे, पोरांच्या चड्ड्या शर्ट ओले व्हायचे, पण मी त्या टाकीतनं त्यांना बाहेर येऊन नाही द्यायचो. माझ्याकडच्या फिल्म संपायच्या, पण स्टोरी नाही संपायची. मग कुठली तरी फिल्म तशीच ठेवून माझे डायलॉग चालूच असायचे. असे सिनेमे यांनी खूप पाहिले. पण या क्षेत्रात यायचं हे तेव्हाच डिसाईड झालं की नंतर मग? 100%. एक तुला सांगतो, बर आता सिनेमे पाहायचो कसं सांगतो तुला. आज पौड फाटा किंवा कोथरूड तुम्हाला खूप वसाहती, बिल्डिंग हे दिसेल. आता तुला म्हणून सांगतो, इथं जर आम्ही आमच्या घराच्या बाहेर थांबलो पौड फाट्याला, म्हणजे आज जो पौड फाट्याचा चौक आहे, दशभुजा गणपती वगैरे, तिथं उभं राहिलो तर चांदणी चौक दिसायचा थेट, मध्ये आधे काही नाही. तर त्यावेळी नवीन नवीन डेव्हलपमेंट सुरू झाल्या त्या कोथरूड भागात. आता पिक्चर तर पाहायचे असायचे. आता आमच्या काळात त्यावेळी ना ₹1.05 तिकीट असायचं थिएटरला. तर मी काय करायचो, आता पिक्चर एकट्याने कसा पाहायचा ना, पिक्चर पाहायला दोस्त लोक पाहिजेत. बरं, ह्यांचे आई बाप त्यावेळी माझ्या जीवावर सोडायचे पोरांना. प्रवीण चाललाय ना, प्रवीण म्हणजे माझं खरं नाव राहुल आहे, राहुल घेऊन जा. राहुल्या. हा, राहुल्या बरोबर चाललेत ना, हे चाललेत. म्हणजे सुबोध भावे वगैरे बघा, आजही मला राहुल्या म्हणतात. अमित फाळके, सुबोध भावे राहुल्या म्हणतात, कारण जुने दोस्त. ओके, तर आम्ही सगळे यांना काय करायचं, इथं सोसायटीत, आता ही समोरची बिल्डिंग, ही इकडची बिल्डिंग, यांची बांधकाम चालू होती. मग तिथं त्या काळात, म्हणजे आजकाल मुलांनी करू नये आणि आजकालची पोरं करूही शकणार नाही, तिथे ना भंगार पडलेला असायचं. भंगार म्हणजे लोखंडाचे तुकडे, लोखंडाची सळई, नाही का, असं ते पडले. हे मी सगळं गोळा करायचो. हे सगळं भंगार, हे ते लोखंड साठवायचो, आणि ते घेऊन डबा वाईटली जुना नाही का, लोक अशी यायची, त्यांच्याकडं जायचो, ते विकायचो. मग मला त्यावेळी काय ₹5, ₹6 आले की झालं, 4 मित्रांचं तिकीट सुटलं, ₹1.05. आता इथून विजय टॉकीज म्हणजे डेक्कन हे लांब आहे, आणि तेव्हा तर खूपच, कारण बाजूबाजूला वस्ती नाही. आम्ही पळत जायचो, पळत पळत. मुळशी पॅटर्न मध्ये पळवलेत तुम्हाला असं वाटेल? नाही, तेव्हापासून पळत. दयापीठाला मुळशी पॅटर्न मध्ये पळवलेत असं नाहीये, त्याला तर पळवलेत लहानपणापासून. मग इकडनं पळत डेक्कनला जायचो, आणि ₹1.05 तिकीट काढून सिनेमे पाहायचो. आणि तेव्हाच ठरलं होतं की करिअर करायचं तर सिनेमामध्येच, आणि त्याच्यातच केलंय. बरं, हे जे कष्टाने पैसे मिळवून मग सिनेमा पाहायला जायचे, असे कोणते सिनेमे होते ज्यावेळेस तुम्ही पाहायचा? आई शपथ, सगळं सांगू का, वतन के रखवाले, जलजला, दुश्मन, नागिन, तुम मेरे हो, शहनशाह. तुझा जन्मही झाला नसेल तेव्हा. तुला जन्मही झाला नसेल. तिकीट होते. हा, तर हा शहनशाह येईपर्यंत तिकीट ₹2 झालं, त्यामुळे जास्त भंगार गोळा करावा लागेल, पण पिक्चर पाहायचोच. ओके, तर अशा पद्धतीनं सिनेमे जुने हे सगळे माझे, म्हणजे त्यावेळेचे असे लक्षात राहिलेले. बदले की आग
हे तुम्हाला माहितीच नाहीये. पुराणी हवेली. हा म्हणजे तिन्ही कॅमेरामन तुमचे जन्मच नसणार आहेत तेव्हा. पुराणी हवेली, रामसे बंधूंचे पिक्चर सगळे हे आम्ही तिथं जाऊन, जानी दुश्मन, हे सगळे. हा म्हणजे ह्या सिनेमाची नावं ज्यांना ज्यांना आठवणार ना मुलाखत पाहताना, ते आमच्या बॅचचे. एवढंच आम्ही सांगतो. देवेंद्र सर, तुमच्याकडे येईल की तुमची एकांकिकांमधून जास्त घट्ट मैत्री झाली असं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. सो त्यावेळेस भरपूर फायटिंग्स होत असतील, जसं मागे एकदा सर म्हणाले सुद्धा होते की एका इंटरव्ह्यू मध्ये की कॉलेजमध्ये भरपूर मारामाऱ्या व्हायच्या किंवा काय, आणि तुम्ही सोडवायला जायचं. हे नंतर तो भाग नंतरचा आहे. पण एकांकिका म्हणजे आता ह्याची एकांकिका, मी लहान आणि ह्याची एकांकिका बघत बघत आम्ही ह्यांच्यावर दंगा असतो एकांकिका, एवढी लोक एवढं, आणि ह्यांची पहिली यायची. आणि मी 2-4 वर्ष आपल्या ऑडियन्स मध्ये बघून हीच लोक बक्षिसं घेत आहेत, आपल्याला कधी मिळणार बक्षीस. बरं आम्ही नाटकच करतो, हेही नाटक करतात, बक्षिसं यांनाच. म्हटलं यार असं किती वर्ष चालणार ना, 4 वर्ष झाले, 5-6 वर्षाचं आपलं शिक्षण. बरं शिक्षण कशासाठी नंतर करू लागलो तर मला असं वाटायला लागलं की पुरुषोत्तमसाठीच मी शिकतो. BCom झालं, MCom झालं, DBM झालं, मी शिकतोच आहे, मी नाटक बघतोय वगैरे. म्हणलं अरे आपण पण केलं पाहिजे. मग कसं आलं, शिकून शिकून एक चांगलं नाटक करू लागलो होतो. 3-4 वर्षाची मेहनत होती की करत होतो. पण याचं स्वप्नच होतं की मला हरवायचं कधी, हरवायलाच पाहिजे ना कधीतरी कुठेतरी. असं कसं, मग एकदा हा मला सापडला, लय घाण सापडला. त्याचं फार भारी नाटक होतं, सालं एकदा तरी नावाचं. खूप भारी आहे माझी एक नंबर एकांकिका, म्हणजे ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना. आणि माझं देता करंडक नावाचं नाटक होतं. आणि हा मला सापडला, सालं एकदा तरी. आम्ही फायनलला गेलो, सालं एकदा तरीचा प्रयोग झाला. याची पहिली एकांकिका होता, 9 एकांकिका असतात, त्याची पहिली होती आणि माझी 9वी होती. सालं एकदा तरीचा प्रयोग झाला आणि लोक येऊन मला कॉलेजला, जिंकत आपण, लय भारी एकांकिका झाली, आपल्याला काय मिळत. अरे म्हटलं थांबा, मला प्रयोग करायचा, जरा थांबा, एकदा माझा प्रयोग होता मग बघू काय ते. आम्ही प्रयोग केला, प्रयोग ठोकला, म्हणजे तुफान प्रयोग केला मी. आणि हा स्वतः, म्हणजे मी तुला खोटं नाही सांगत, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतो, माझ्या एकांकिकेचा प्रयोग चालू असताना प्रवीण तरडे खुर्चीतनं हसत हसत पडला होता खाली. आणि मी ऑडियन्स मध्ये बघितलं होतं, हा पडला. म्हणजे आमची खूप कॉमेडी एकांकिका, कॉम्पिटिटर. आणि म्हणजे खूप भारी एकांकिका केली. आणि आमच्या एकांकिकेत थोडं वग नाट्य वगैरे होतं, त्यामुळे आम्हाला ती अशी लिबर्टी होती की आम्ही बोलू शकत होतो नटांची वगैरे. मी म्हटलं अरे पव्या पडला खाली, इथे बघतो वगैरे, म्हणजे एवढा मोठा लाफ्टर आला होता. त्या वर्षी मला पहिल्यांदा पुरुषोत्तम करंडक मिळाला आणि मी पहिल्यांदा हारला. आणि म्हणजे मला एकांकिकेत कुणी हरवलं तर दयाने. आणि मग आमची मैत्री तिथून म्हणजे होतीच ना. मी ह्यांच्याकडे बघत बघत शिकायचो, बघायचो, करायचो, यांच्या एकांकिका बघायलाच जायचो आम्ही. आणि त्यामुळे मग आमची एक अशी मैत्री होती. मग तेव्हा चांगली मैत्री झाली की अरे नाही, महा म्हणलं नाही यार, तुम्ही चांगलंच केलंय, तुम्हाला पहिलं मिळालं, जे तुम्ही चांगले डिझर्विंग कॅन्डिडेट होता म्हणून तुम्हाला मिळालं. मग ते खूप चांगलं झालं. आणि मग पुढे पुढे कसं, माझ्याच ग्रुपमधली एक नटी जी सगळ्यांनाच माहिती, स्नेहल घायाळ आधीची, स्नेहल तरडे, जी यांनी लग्नच केलं, म्हणजे ती आमच्याच ग्रुपमधली. यांनी करंडक जिंकला, मी त्याची हिरोईन जिंकली. अच्छा, म्हणजे स्नेहल मॅम त्या तुमच्या नाटकामध्ये काम करायच्या. ती आमच्या नाटकात काम करायची, म्हणजे आमच्या कॉलेजला होती. मग ती आता मोठी नटी आहे, प्रवीणची बायको आहे, पण ती आमच्या कॉलेजला होती, आमच्या नाटक करायची. मग तिथे सरांनी बघितलं तिला, मग ते म्हणले की अरे इतकी भारी नटी. मग मी दयाशी मैत्री वाढवली. तिच्याशी मैत्री करण्यासाठी मी दयाशी चांगला वागू लागलो. नाही नाही, त्याचं एक स्वप्न होतं, त्याचं एक स्वप्न होतं की पुरुषोत्तम मध्ये बेस्ट ऍक्ट्रेस जी असेल तिच्याशी मी लग्न करणार. आणि मी एक नाटक बसवलं होतं, मृग नक्षत्र नावाचं. त्याच्यामध्ये तिला माई भिडे म्हणजे सर्वोत्कृष्ट बेस्ट ऍक्ट्रेस पुरुषोत्तमची तिला मिळालं. तेव्हा ह्यांचं सगळं पुढ्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. अशी दयामुळे मला बायको मिळाली. त्यामुळं त्यानंतर तेव्हापासून जे दयाशी चांगलं बघू लागलो ते आजपर्यंत वागतोय. आता इथं 2 फिल्मफेअर हे का ठेवलेत माहितीये का? मुद्दाम ठेवले आम्ही. ह्याचे वडील आता गेल्या वर्षी नेमके गेले. ह्याचे वडील नेहमी ह्याच्या वडिलांचं एकच तक्रार, मला म्हणायचे, ए तरड्या, अरे माझ्या पोराला माग माग घेऊन फिरतोस, सगळी बक्षिसं तुलाच मिळतायत, अरे याला पण कधी मिळणार का नाही, हा सिनेमा करणार का नाही. तर आम्ही गमतीने म्हणतो, काका चिंता नका करू, करल तो. कारण काय व्हायचं, दयाकडे गाडी 4 व्हीलर, पिट्याकडे 4 व्हीलर, माझ्याकडे 4 व्हीलर नाही, अजूनही नाही. हा म्हणजे आहे ती खूप मोठी काढत नाही बाहेर. तर ना कुठेही जायचं असलं
स्ट्रगल काळात दया मुंबईला ऑडिशनला बोलवले, बघणार आहोत जरा जरा नाही किती दिवस आता एसटीने जाणार ना, मग दयाच्या कारमध्ये घेऊन जायचा, दया घेऊन यायचा, मग पिट्या असं चालायचं. तर ह्याचे वडील खार खायचे का, जातोय तू घेऊन जातोय बक्षीस त्याला मिळत आहेत, अरे काय त्याच्या मागे फिरत फिरत आयुष्य काढतो का काय, असं दयाचे वडील नेहमी म्हणायचे. गेल्या वर्षी दयाचे वडील गेले आणि नेमकं या वर्षी दयाला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर मिळाला. तर मी एक पोस्ट केली फेसबुकला त्याच्या वडिलांच्या नावाने की काका बघा, दरवेळी तुम्ही म्हणायचं अरे नुसतं तुझ्या मागं फिरतोय, माझ्या पोराला कधी बक्षीस मिळणार का नाही, आज तुमच्या पोराने जे असं बक्षीस मिळालंय की जे मला पण नाहीये. कारण मला फिल्मफेअर आहे पण बेस्ट डायलॉग रायटर म्हणून आहे, डिरेक्शनची मला खूप अवॉर्ड आहेत. मुळशी पॅटर्नच्या वेळी माझं दुर्दैव फिल्मफेअर झालंच नाही त्या वर्षी, नाही तर त्याच वेळी मिळालं असतं. पण आमच्या ग्रुपमध्ये दिग्दर्शनाचं पहिलं फिल्मफेअर दयाने आणलं, त्यामुळं मी ना ती पोस्ट टाकली होती. त्यामुळं तुम्हाला कळलं ना, म्हणजे आमचे आई वडील आम्ही ही मैत्री इतकी एकत्री, ही सुखदुःखातली, ही सिनेमाची नाही. ज्यावेळी प्रवीण तरडेकडे काहीच नव्हतं त्यावेळी हक्काने चलणारे, तर गाडी काढून दया घेऊन जायचा, पेट्रोल तोच टाकायचा, टोलचे पैसे तोच भरायचा, बरोबर, आणि मला घेऊन जायचा आणि शूटिंगवर आणायचा. कित्येकदा असं व्हायचं, आज दयाच्या सेटवर दया दिग्दर्शन करताना आम्ही बसलोय, पण कित्येकदा असं व्हायचं की दया माझ्यासाठी थांबायचा. कित्येक अवॉर्ड सेरेमनीला हे दोघे यायचे आणि मी अवॉर्ड घ्यायला जायचो, मला अवॉर्ड मिळायचं, पण मला घेऊन हे दोघं आलेले असायचे. आज आनंद होतोय की दयाला अवॉर्ड मिळत आहेत आणि ती पाहायला आम्ही दोघं जातो. अरे शेवटी एक वेळ असती, काळ असतो. आता तुला सांगतो, हवाई उद्या वगैरे व्हायचं ना, तेव्हा हाच एकटा असायचा की जो प्रसिद्ध होता. आम्ही काय छोटे छोटे रोल करत होतो, तेव्हा स्ट्रगल आमचा वेगळा चालू होता. आणि ह्याला कुठल्या तरी सिनेमासाठी तिथून कॉल आलेला असायचा. मग आता आम्ही दोघे जाणार ना, अरे आपण यार चल ना हवाई उद्याला वगैरे. मग ह्याच्यावर आम्ही पण आमच्या घरच्यांना काहीच कळत नाही की हे का चाललं, पण जातोच आहोत. आणि हे आत्ता नाही ग, 20-20, 25-25 वर्ष झाली त्या गोष्टीला की आम्ही जातो. तिथे लोकांना कळायचं ना हवाई उद्याला की हे काय आलेत, की ह्यांचं काहीच नाही, बिचारा हाच आहे ना तिथे वरती स्टेजवर, हा याचा इंटरव्ह्यू आम्ही तो खाल्लं बघितलेला आहे. पण आज आम्हाला ते सांगताना आनंद वाटतो, बघताना आनंद वाटतो की आम्ही कधी कधी असे खाल्ले इंटरव्ह्यू बघितलेत ना, तेच आम्ही आता एकत्र पण देतो. म्हणजे तो प्रवास तिथपर्यंतच आहे ग, यानं सुरुवात केली आम्ही शेवट करू नाही अशी गंमत. त्यामुळं आनंद हे होतो की आज बक्षीस दयाला मिळत आहेत, पिट्याला मिळत आहेत आणि मी त्यांच्या बरोबर जातो. बरं, आता स्ट्रगल काळातला तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे 20-25 वर्ष जर मागे गेलात तर तेव्हाचा स्ट्रगल वेगळा असेल. सो तेव्हा काय काय असे किस्से घडायचे की तुम्ही एकत्र खूप काही गोष्टी केल्यात? मी म्हटलं तेच की स्पर्धा, आणि जसं सांगितलं ते की त्यावेळी माझं नुकतं स्ट्रगल सुरू झालं, मी मुंबईला जाऊ लागलो होतो. ओके, आणि त्यावेळी मग दयाला फोन कर, पिट्याला फोन कर, अरे आज अचानक आले तर जरा मला तिथं पैसे लागत आहेत, तर ना ते जायला ते शेअरचं तिकीट, तर मग पिट्या पटकन डोंट वरी रे. तेव्हा काय असं मोबाईलवर पण ट्रान्सफर नाही ना करता यायचे पैसे. मग पिट्याच्या कारखान्यातनं कुणीतरी त्याचा लेबर किंवा कामगार यायचा, मला पैसे घेऊन, मग मी ते पैसे घ्यायचो, गाडीत बसायचो, जायचो की निदान बाबा तिथं पिट्या मग अजून वरती पण द्यायचा की अरे तुला कुठं खायला बिला लागलं तर काय करणार, कारण फू बाय फूचं शूटिंग असायचं. ओके, आणि हे त्यावेळी बिझनेस मध्ये स्थिर स्थावर होते. आता ह्याचे किती बिझनेस आहे ते मी नंतर सांगतो तुम्हाला, त्याच्यावर राहिले, त्याच्यावर यायचंय नंतर. आम्ही तरी बाबा एकाच व्यवसायावर पोट भरतोय, पण दयाचं तसं नाही. दया दया हा मराठी तरुणांसाठी एक आदर्श तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण एका वेळी अनेक व्यवसायांवर पाय ठेवून त्याच्यात सक्सेसफुल होऊन आमच्यात आता सगळ्यात, आता पिट्या कसं प्लॅस्टिक मोल्डिंग डाय मेकिंग, त्याचा कारखाना आहे, फार 2-3 मजली कारखाना आहे, त्याच्याकडे 50-60 लोक नोकरीला आहेत, मस्त चाललंय त्याचं एकच व्यवसाय. आणि छंद म्हणून सिनेमा, बरोबर. मी एकच व्यवसाय, फक्त सिनेमा, त्याच्या पलीकडे मला काही येत नाही. म्हणजे उद्या मला जर कामं मिळणं बंद झालं तर माझी खायची वांदी होती. म्हणजे एकच व्यवसाय. दयाचं तसं नाही, दयाचे खूप व्यवसाय असं नाही, त्याच्यावर तो बोलेल नंतर. हा, त्यामुळे आम्ही अडचण आली की त्याकडे हा फक्त अडचणी पुरतं, पण असे व्यवसाय थोडक्यात काय स्ट्रगल काळामध्ये फार छोट्या मोठ्या मदती करण्यापासून
म्हणजे अक्षरशः सांगतो कित्येकदा त्यावेळी, आता दया खूपच मोठा झाला, आम्ही एका साईजचे होतो, तर आम्ही शर्ट बिर्ट पण घालायचो. एक वेळ अरे तू परवा तो भारीतला शर्ट घेतलाय ना काहीतरी दे ना, तर जरा कसं आहे, जरा भारीतला शर्ट घातला तर जरा वजन राहील तिकडं. मग अक्षरशः शर्ट बिर्ट मागून घालायचो, टी शर्ट बी शर्ट, आणि ते घालून जायचो. इतकं म्हणजे आमची एकत्र मैत्री. ओके, माझ्याकडे तुमचे काही जुने फोटोज आहेत, सो मी तुम्हाला ते फोटोज दाखवेल आणि त्याच्या मागचा किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. सो लेट्स सी तुम्हाला किती ओळखता येतं. तुझा माझा तर नेमका तोच फोटो असणार आहे ट्रॉफीचा, ज्यात इच्छा नसताना मी हसलोय कारण मला याने हरवलं होतं. ओके, सो हा ज्यात तुम्ही तिघेही आहात. कुठलं? अरे आमचा मुरली अण्णा पण आहे. अरे मुरलीधर मोहोळ, तो आता लोकसभेचा कॅन्डिडेट आहे, तो पण आमचा लहानपणापासूनचा मित्र आहे. आई शपथ. बघ नाही, मी सांगतो ना हा फोटो कुठला आहे. मुळशी पॅटर्न झाल्यानंतर मी ना, माझं एक हे की मी खूप चांगलं जेवण बनवतो, आणि आपला जो आखाड असतो नॉनव्हेजचं ते घरी तर माझ्या तुम्हाला माहिती अलाउड नाही. तर माझं ऑफिस मोठं ऑफिस होतं, तर माझ्या ऑफिसमध्ये दरवर्षी मी आखाड देतो, म्हणजे मी स्वतः बनवतो सगळे पदार्थ, सर्व पदार्थ मी बनवतो. म्हणजे मी आदल्या रात्रीपासून कामाला लागलेला असतो, आणि मग सगळे जवळचे मित्र येऊन जेवतात. तेव्हाची ती ही आखाड पार्टी आहे. मला तरी याला 8 वर्ष झालीत आता आरामात. ओके, याच्यामध्ये फक्त नॉनव्हेज असतं. फक्त नॉनव्हेज, व्हेज असतं मासे नाही, व्हेज म्हणजे असलं तर काय कोथिंबीर वगैरे, काकडी गाजर एवढंच व्हेज असतं, बाकी सगळे नॉनव्हेजचे पदार्थ. ओके, तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो हा. बापरे. सेलिब्रिटी क्रिकेट लीग होते. सेलिब्रिटी क्रिकेट लीग मध्ये आमचं एक वैशिष्ट्य आहे, आमची टीम नेहमी जिंकते. ओके, आणि तिथं सुद्धा ऑक्शन असतं, लिलाव असतो, आणि त्याच्यात सगळे सेलिब्रिटी आलेले असतात आणि चांगलं क्रिकेट घेतात. सगळेजण टीम कशी निवडतात माहितीये? कोण भारी क्रिकेट खेळतो, कोण सेलिब्रिटी आहे. मी आणि सिद्धार्थ जाधव दोघच जण इंडस्ट्रीत असे आहेत. सिद्धार्थ सगळे त्याचे मित्र घेतो, मी सगळे माझे मित्र घेतो. त्यांना क्रिकेट येतं, घेणं देणं नाही. आणि गंमत बघ, तोही सिद्ध्याही मित्र घेतो, मीही मित्र घेतो, आणि नेहमी फायनलला आमच्या टीमा येतात. तिथे क्रिकेट खेळणारे नसतात, पण जिगरी मित्र असतात. त्यामुळे प्रवीणला मान खाली घालून द्यायची, त्याला जिंकू द्यायचंच म्हणून माझे मित्र माझ्यासाठी झटत असतात. सेम सिद्धार्थचे मित्र त्याच्यासाठी झटतात. थोडक्यात काय बघ, सेलिब्रिटी किंवा क्रिकेट किती येते यापेक्षा जर मित्र घेतला जवळचा तर तो तुम्हाला ट्रॉफी पर्यंत पटकन नेतो. एकीचं बळ म्हणता येईल. पुढचा फोटो आहे तो हा. अरे बापरे, हाच तो दुःखी फोटो जिथे मी याला हरवलेला आहे. हाच तो फोटो आहे. अरे 15-20 वर्ष झाली, खूप वर्ष झाली रे. खूप दुःख आहे मला या फोटोवर, तरी मी बघा हसतोय. जेव्हा तुम्ही हरला होतात आणि तेच बक्षीस समारंभ हरलो, म्हणजे पहिल्यांदा हरलो. ही ट्रॉफी घेऊन मीच त्याच्याकडे गेलो, मग त्यांनी फोटो काढलाय माझ्यावर. आणि तुला सांगतो, ही जी त्याची आता ट्रॉफी आहे ती दरवर्षी मी जिंकायचो, बेस्ट डिरेक्टर. आणि बेस्ट डिरेक्शनची ट्रॉफी त्यावेळी दयाला दयाला होती, आणि आम्ही दोघं एकत्र आलतो. पण एक सांगतो तुला, तरी दोघांच्या चेहऱ्यावर आनंद आहे बघ. का माहितीये का? हरवलं कुणी? मित्राने. आणि जो डिझर्विंग आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, जर तुमच्यातल्या कुणी ती एकांकिका पाहिली असेल, युट्यूबला ज्यांनी ती एकांकिका पाहिली, युट्यूबला आहे, देता का करंडक, बिलीव्ह मी, इतकी अप्रतिम एकांकिका मी पाहिली नव्हती. आणि ती माझ्या दोस्ताने केली थी, आणि त्यांनी मला हरवलं होतं. हा आनंद आहे. आणि माझी खूप भारी एकांकिका असताना हरवलं होतं. यस. पुढचा फोटो आहे तो हा. आम्ही सांगतो हा कुठला फोटो आहे. आम्ही पहिली फिल्म केली होती देऊळ बंद. तर देऊळ बंदच्या एका कुठल्या तरी इव्हेंटला आम्ही तिघे जण नाचत होतो. आमचा पहिली फिल्म होती जी प्रवीणनी डिरेक्ट केलेली, आणि ती पहिल्या फिल्मच्या एका पार्टीत आम्ही तिघे जण मेळावा होता वाणी समाजाचा. करेक्ट. आम्ही तिघे जण पहिल्या फिल्मच्या माझं पहिलं डिरेक्शन होतं. दोघांनी त्यात कामं केली थी, आणि पिक्चर सुपर डुपर हिट झालता. म्हणून ते सगळं आम्ही एन्जॉय करतो त्या दिवशी. मला आधी वाटलेलं हे लग्नातलं वगैरे एका इव्हेंट मधला. तुझा आहे तो हा. खूप लहानपणीचा तेव्हाचा सेल्फी. हा फोटो सांगू का? हा माझ्या बहिणीच्या लग्नातला आहे माझ्या मते.
माझ्या बहिणीचं खूप लग्न होतं जुना म्हणजे असावा. तरी अरे, खूपच 1992 डायनोसॉर आणि ते एकत्र एवढा प्राचीन 1992 साल ते तारीख सांगतो 13 मे 1992 माझ्या बहिणीचं लग्न होतं. आणि तुला सांगतो ते लग्नाचंही वैशिष्ट्य कारण इकडं लग्न होतं त्याच दिवशी बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये. त्यामुळे ती तारीख का काहीतरी माझ्या चांगली लक्षात आहे. हा माझा पेट्याचा तेव्हाचा फोटो आहे. माझे चाळीतले बाकीचेही मित्र आहेत. आम्ही सचिन आरू दिसतो दळवी. पुढचा आहे तो हा. हा आमचा नाटकाचा ग्रुप लवासा. आम्ही सगळे थिएटरचा ग्रुप होता आमचा खूप मोठा. आणि आम्ही दरवर्षी सगळ्या ग्रुपच्या नंतर खूप जर स्पर्धा जिंकल्या की त्याच्यानंतर एकत्र हे करायचो सेलिब्रेशन. तर आम्ही लवासाला गेलो होतो आमच्या मित्राच्या पावसाळी सहल. पावसाळी सर पावसाळी सहल. हा ही कुठल्या तरी नाटकातलाच असावा. इंद्रजी पायी. हा फोटो कुठं मिळाला? अरे फेसबुकला वाटतं अरे कसला कॉमेडी पीठ आहे. अरे इंद्र इंद्र आहे आणि मी शिपाई आहे. आम्ही दोघं पथनाट्य करायचो खूप बारी बारी. आणि काय पैसे पण पाहिजे असायचे रे. मग पैसे मिळवण्यासाठी आम्ही पथनाट्य करायचो रस्त्यावर. मग कधी कुठल्या राजकीय पक्षांची करायचो, कधी कुठल्या प्रोडक्ट साठी करायचो, मग एसकेएफ साठी करायचो. तर ना मला काही लाज नाही वाटायची ग. पण हा एवढा मोठा बिझनेसमन बरोबर का. आणि एवढा मोठा बिझनेसमॅन रस्त्यावर स्किप करायला यायचा पथनाट्य. तर ना तर त्याला नेहमी भीती असायची. अरे माझ्या कंपनीतल्या लोकांनी पाहिलं तर काय म्हणतील मालक रस्त्यावरती पथनाट्य करतोय. असा हा इंद्र शिपाई पीटी आणि मी खूप पथनाट्य केली म्हणजे हजारो पथनाट्य केली आहेत आम्ही दोघांनी. आमच्याबरोबर तिसरा प्रसाद ओक असायचा. अच्छा प्रसाद ओक सगळे प्रसाद ओक आम्हाला सिनियर म्हणजे आहोत आम्ही एका बॅचचे. पण प्रसादनी थिएटर हे पुण्यातनं जे पहिला माणूस गेले मुंबईला त्याच्यात प्रसाद ओक आणि उपेंद्र लिमणे 1996. आमचं प्रसाद तो पण असायचा. तर आमची ती त्यावेळीची सगळे 35 वर्ष जुनं आम्ही सगळे. ओके सो तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे. सुभ्याचा माझा नाही करे मिळाला असेल ना एखादा. तो हा तुम्हा दोघांचा. अरे आम्ही दोघं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. तिसरा जो आहे स्वयंसेवक तो आता लोकसभेचा जो उमेदवार आहे पुण्याचा तो त्या उमेदवाराचा आहे. लहानपणापासून अगदी 5वी पासून वाल्मिकी सायम नावाची संघाची शाखा होती. त्या शाखेवर जाणारे आम्ही दोघं स्वयंसेवक. त्यामुळे तेव्हा मग मी म्हटलं ना सगळीकडे सगळं. पण संघात जाणं हे कोणाचं हे होतं की पहिल्यांदा गेलात मी आणि मी 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 खरं सांगतो संघाच्या शाखेवर गेलो मी खो खो खेळण्यासाठी. तर ना तिथे ना खो खो खेळत होते अभिनव शाळेच्या मैदानावर. आणि मी त्यावेळी खो खो खेळू लागलो होतो शाळेकडनं. बरं आम्हाला काय वाटायचं आईला फी मागणार. बरं पैसे मागले तर आणणार कुठं पैशाची खूपच म्हणजे बिकट परिस्थिती आमची. तर एक दिवस कळलं नाही अरे तिथं फुकट शिकवतात. फुकट शिकवतात मी गेलो आणि संघाच्या शाखेवर गेलो. आणि मी खूप माझ्या आयुष्यातील ही महत्वाची घटना मानतो की मी संघाच्या शाखेवर गेलो. आज मी काय पिट्या काय दया काय आमचे सगळे मित्र काय आम्ही निर्व्यसनी आहोत. आम्हाला कुठलंही व्यसन नाही. आम्ही एका विचारांनी चालतो. त्याच्यामध्ये संघ शाखेचा खूप महत्वाचा वाटा आहे. कारण त्या संघाच्या शाखेवर विजय जोशी नावाचे एक शिक्षक यायचे. योगेश थत्ते अंकुश भरम. तर ह्या विजय जोशी नावाच्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं. हे जे काही डेव्हलपमेंट झाली आहे पुस्तकं वाचनाची आवड लागली. 4000 पुस्तकं वाचलीत मी आजपर्यंत. पिट्यानी तेवढीच. ह्याच्यात वाटा त्या शिक्षकांचा आहे विजय जोशी नावाच्या. त्यामुळे तो खूप टर्निंग पॉइंट आहे आमच्या आयुष्यातला. आता बघ ना आम्ही तिघांचा फोटो हा किती जुना आहे. पण आज एक जण फिल्म इंडस्ट्रीत एवढ्या मोठ्या लेवलला मी काम करतोय. रमेश परदेशी एवढा मोठा बिझनेसमन आहे. मनसे चित्रपट सेनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत पण काम करतोय. तात्पर्य काय त्या एका फोटोतले 3 जण आणि एक जण आज लोकसभेचा खासदारकीचा कॅन्डिडेट आहे. कदाचित तो उद्या मोदीजींच्या बरोबर बसेल दिल्लीत. तात्पर्य काय एक फोटो इतका जुना आहे पण त्या फोटोतले 3 जण आज वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही पुढे गेलो. आणि खूप छान आठवण आहे की तिघे जण आणि आजही एकत्र आहोत. आजही एकत्र आहोत.
ओके, तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे हाही अगदी जुना फोटो आहे. आई शपथ, हा खूप इमोशनल फोटो आहे, कारण यातला एक मित्र आमचा नुकताच गेला कोरोना काळात. कोरोनाने गेला, कारण नसताना एवढा मोठा फिट. बाकी दुसरा एक मित्र आहे लाल टी शर्ट मधला. बाकीचे सगळी गँग आहे. 1996 सालचा हा फोटो आहे. 1996ला चंदीगडमध्ये सॉफ्टबॉलची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल झाली होती. त्याचा मी कॅप्टन होतो त्या टीमचा, पिट्या व्हाईस कॅप्टन होता. आणि ही माझी टीम होती. आणि सांगायला आनंद वाटतो, त्या वर्षीचं गोल्ड मेडल आहे आम्हाला, नॅशनल लेवलचे विनर आहे आम्ही. मी याचीच एक गोष्ट सुद्धा ऐकली होती की तेव्हा तुमच्याकडे तिकीट नव्हतं आणि तेव्हा तुम्ही विदाऊट तिकीट काहीतरी प्रवास केला. तो प्रवास सांगतो तुला. हीच ती मॅच, हेच ते स्वेटर आहे. काय झालं, आमची टीम होती 14 जणांची. 14 जणातल्या आणि आमची 5:40 बरोबर जम्मू तावी निघायची, म्हणजे झेलम एक्सप्रेस पुणे स्टेशनवरनं. आणि नेमकं दुपारी आमच्यातल्या एका मुन्ना थोरवे नावाच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. आणि तो महत्वाचा प्लेयर, त्याला काही झालं नव्हतं, पण त्याच्यामुळं एक काहीतरी त्यांनी कुणाला तरी उडवलं होतं आणि त्याला पोलीस चौकीत थांबवला होता. तर मी मुन्नाकडे गेलो त्याला सोडवायला. तर पिठे म्हटला, नाही मी तुझ्याबरोबर येतो. अरे म्हटलं नका, बाकी सगळे जा, मी पटकन येतो. ओके. तर त्याला सोडवतो तर उशीर झाला, फार 5:15 वाजले, पण त्याला काही पोलीस सोडे ना. तर मुन्नाला म्हटलं, जाऊ दे, तू काय आता येऊ शकत नाहीयेस. तर तुझी नॅशनल गेली. पोलिसांना विनंती करून पोलिसांनी काय त्याला सोडलं नाही आणि काही मोठा ऍक्सिडेंट नव्हता. मग मी पिट्या घाईत कॉमेडी, एकतर पूर्वी नाही का आई वडिलांकडे जी पेटी असायची पत्र्याची, तीच पेटी घ्यायची आणि जायचं ना सगळीकडं. तर मी 2 व्हीलरवरती पेटी, त्या पेटीत पिट्याचंही सामान, पिट्या मध्ये पेटी, 2 व्हीलरवर स्टेशनला आलो. पटपट उतरलो. तर माझे वडील रागाने असे समोर उभे माझ्याकडे बघत. तर ती पेटी पत्र्याची गेलो, तर आम्हाला कळलं गाडी गेली. वडिलांनी फाड केली. बरं, तुम्हाला माहितीये म्हणजे असं असतं, मुलाला असं मारायचं असं काही नाही. माझे वडील आजही कधी 81 वर्षाचे आहेत आणि आपलं पोरग आता बाबा हिरोईन सिनेमात, असलं काही नाही. जर डोकं फिरलं तर आजही फटका बसू शकतो. त्यामुळे जर कधी काही चुकी झाली या वयातही, तरी वडिलांच्या 2 हात लांबच थांबायचं, कधीही फटका बसू शकतो. तर वडिलांनी टाप केली, माझ्या कानफडात वाजवली. रेल्वे गेली. अरे टीमचा कॅप्टन आहेस ना तू. बरं, सगळी टीम आला. तर कुणीतरी असतात ना 150 आपल्याकडे नाही का, अशा देणारे किती जण आयडिया देणारे असतात ना. तर आयडिया दिली त्यांनी, अरे काही नाही रे, आता इथून निघली आहे ना झेलम एक्सप्रेस, 10 मिनिटं आली आहे, इथून ती दौंडला जाती, दौंडला ती ना अर्धा तास थांबती, बोगी बदलायची असती. असा एक खेळ असतो. हो का? मग आणि तू इथून दौंडला जा ना, 2 व्हीलरवर पटकन पोचशील. तू तर जोरात गाडी चालवतो. म्हटलं नक्की. 2 जण 2 व्हीलर घेऊन दौंडला. दया तुला सांगतो, वाघोलीच्या तिथं अंधार झाला, गाडीला लाईट नाही. बरं त्यावेळी ना काय ते मॅप बीप काय नाही, जीपे नाही, काय नाही, ते काय म्हणतात गुगल मॅप काय नाही. तसेच पत्ता विचार, हे विचार, ते रात्रीचा. आणि माझ्या गाडीला लाईट नव्हता, बंद पडायचं मध्ये 2 व्हीलर. तर ते बंद पडलं की बोम दिसायचं समोर काही. आणि अशा ह्याच्यात आम्ही जगलो, हे आमचं नशीब. तिथं पोहोचलो, बॅग बिग घेऊन असं गेलो. आता गाडीची ती बोगी बिगी बदलत असतील, उभे राहिलो. तर तो माणूस म्हटलं काय कुठली? म्हटलं झेलम एक्सप्रेस. अहो म्हटलं झेलम एक्सप्रेस जाऊन 1 तास झाला. मी ह्याच्याकडे पाहिलं. आता तसेच बाहेर आलो. ते म्हटले बघा आता निजामुद्दीन एक्सप्रेस जाती, गोवा निजामुद्दीन, तुम्ही त्या गोवा निजामुद्दीन जा. हा बरं. पिठ्या म्हटलं तुझ्याकडे पैसे किती? पिठ्या म्हटला माझ्याकडे 100 रुपये. तुझ्याकडे किती? माझ्याकडे 20 रुपये. नॅशनल कॅप्टन. आता कारण पोरं बिरं पुढे गेलते आणि तेव्हा काय रे TADA मिळायचा, सर पैसे भरायचे सगळे. आपण म्हटलं हा म्हटला तिकीट काढायची गरज नाही, आपण जनरल बोगीत बसू. गुपचूप संडासापाशी बसायचं. संडापाशी बसतात ना, सर्वात गरीब लोक संडासापाशी बसतात. मग ना TC त्यांच्याकडे येत नाही की जाऊ दे गरीब आहे,
ते बसले झाडाचा, याला कशाला उठवायचं ना आणि झोपून जायचं. ही पीटीची idea. मग बाहेर आलो, माझी 2 व्हीलर नवीन, एका माणसाकडे गेलो, त्यांना म्हटलं माझी गाडी तुमच्याकडे लावतो, आम्ही काय काय नॅशनल प्लेअर वगैरे, तेव्हा सांगताही येत नव्हतं मी प्रवीण तरडे मुळशी पॅटर्नवाला, असंही नाही. मग गाडीची चावी त्यांच्याकडे दिली, गाडी ठेवली आणि निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसने आम्ही गेलो. तुला सांगतो अख्खा प्रवास म्हणजे 12 तास आम्ही त्या टॉयलेट पाशी बसून गेलो आणि आनंद बघ तिथून पुढेही फुकटा प्रवास. हो सगळं. बरं मोबाईल नाही रे दया, तेव्हा काहीच की नाही. कुणीतरी पैसे घेऊन या आम्हाला घ्यायला या, तुमचा कॅप्टन आलाय, काही नाही. असं करत मग आंबोलीवरून अंबालावरून बस परत बसने पैसे नाही, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही असे नॅशनल प्लेअर सगळीकडे हीच रेकॉर्ड होती. वेलकम मध्ये नव्हती का, मैं हॉकी का बड़ा प्लेयर था, मैं लेकिन मैंने एक बार गुस्सा आया, मेरा पैर तोड़ दिया, दिल क्या आला. आम्ही सॉफ्टबॉलचे नॅशनल प्लेअर आहे, मी पुणे विद्यापीठाचा, मी भारतीय विद्यापीठाचा कॅप्टन आहे, आमची गाडी हुकली, मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता, आता आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला तुम्ही सोडा. बरं लोकांनी केली रे मदत. तिथं पोहोचलो, हा तो फोटो, आणि ती नॅशनल जिंकली, गोल्ड मेडल पुण्यात आणलं, असा तो फोटो. म्हणजे खूप थ्रिल्स केल्यानंतर फायनली ट्रॉफी. जिगर बघ आमची सकाळी 5 वाजता टीम पोहोचली, सकाळी 5ला पहाटे, आणि आम्ही संध्याकाळी 5ला होतो. 10 तासांच्या अंतर जवळजवळ पडलं आमचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली मॅच आम्ही पण पोहोचलो तिथपर्यंत. आमचे बघून असे झाले म्हणजे आश्चर्यचकित झाले. ओके, सो आणखीन एक असाच एक जुना फोटो आहे. हा तेच मी म्हटलं ना, तो मगाचा जो फोटो होता ना त्याचं मोठं स्वरूप आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाचा फोटो, रतन धाम मंगल कार्यालय, 13 मे 1992. ओके, आणखीन एक शेवटचा फोटो आहे तुमच्यासाठी. तो हा मला ओळखत नाही यात एक्झॅक्ट. वा 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 पुणेकर हे काय पीटीया, आणखी एक पुणेकर. ही माझं आयुष्यातलं पहिलं लिखाण. 1996 साली मी ही एकांकिका लिहिली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी यशवंतराव मोहिते महाविद्यालय भारतीय विद्यापीठाचं, आणि त्या एकांकिकेतला हा पहिला सीन. पिट्या आहे बघ शेजारी. तर तुला माहितीये नियम, एकांकिका असू दे, शाळेतली असू दे, नाही तर सिनेमा असू दे, पिट्या पाहिजे. तर पिट्या त्या एकांकिकेत आहे, आणि माझी सगळी ते चेतन भिडे सगळी टीम आहे, प्रवीण महागावकर. आणि त्याचंही वैशिष्ट्य, आयुष्यातलं पहिलं लिखाण, आणि पहिल्याच वर्षी पुरुषोत्तमच्या फायनलला आम्ही गेलो होतो. नंतर हीच एकांकिका सुबोध भावे आणि पिट्यानी पण केली, मी सुबोध भावे आणि पिट्यानी पण केली. अच्छा, सो आता आपण फोटो बघितलेत, खूप छान छान किस्से तुम्ही सांगितलेत, पण एकदा मैत्री म्हटलं ना की त्यात रुसवे फुगवे हे सगळं येतच. सो तुमच्यामध्ये अशा कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्याच्यामधून रुसवे फुगवे होत असतात? अरे लय रुसवे फुगवे होतात, भांडणं मारामारी आमची मारामारी पण होते. त्याला काय नसतं, त्याला काय पण ते गंमत. पिट्याला एक मानला पाहिजे, मी काही केलं तरी पिट्या माझ्या अंगावर येत नाही. तो रिस्पेक्ट देतो, म्हणजे तो मारू शकतो त्याच्यातनं लय रग आहे, हा, पण मी काही केलं तरी येत नाही. पण आम्ही भांडतो अजूनही, लोकांच्या जातो. हा लोकांच्या अंगावर पण जातो एकत्रित. हा खूप केलंय, खूप शाळेपासून. पण मग जसं रुसवे फुगे होत असतात, जसं तुम्ही सांगितलं की हा ते छोटे काही एवढे मनावर घेण्यासारखे नसतात, पण अशी एखादी गोष्ट असते ना की एकमेकांना आपली आवडत नाही, मित्र आहे पण मला ही गोष्ट तुझी आवडत नाही, असं काही आहे का? आईला राव, पिट्यात तर न आवडणारी एकही गोष्ट नाही. एकच गोष्ट आवडत नाही पिट्याची, पिट्या पार कमरेचं सोडून लोकांसाठी काम करत असतो. मी स्पष्ट सांगतो, म्हणजे ह्यालाही माहिती आहे, आमच्यातला एकमेव हा मित्र असा आहे, हा 24 तास समाजासाठी काहीतरी करत असतो. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या तर आडलेल्या लोकांची पेमेंट मिळवून देणं, इथपासून ते पार कुणी गेलं त्याचा पास आणा, स्मशानात जा, त्याला तो पास आणून द्या, हॉस्पिटलला जा. हे कोरोना काळात मी अजिबात बाहेर नव्हतो पडलो. म्हणजे मी नेहमी म्हणायचं नाही मी नाही, ते मोदी साहेबांनी सांगितलंय ना घरात बसा, मी बसणार, मी मोदींचा फॉलोअर आहे, आणि मी घरात अजिबात नाही बाहेर पडायचो. पण हा आहे ना, हा कोरोना काळात पण पुण्याचा महापौर आमचा तो मित्र होता, तो फोटोतला तिसरा, तो मेयर होता, त्याच्याकडनं एक स्पेशल पास काढला होता. आणि म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव, ज्या मृतदेहांना नातेवाईक नसायचे
ते मृतदेह पण पिट्याने जाळले. म्हणजे कित्येक म्हणजे 15 ते 20 लोकांना अग्नी पिट्याने दिला कोरोना काळात. आणि एवढं असून आम्ही घरात बसलेल्यांना कोरोना झाला पण त्याला नाही झाला. म्हणजे पुण्याचं ती काम. पुण्य आहे ना, त्या लोकांचं पुण्य आहे ना, त्या सगळ्यांची पुण्यही त्याच्या मागे आहे. त्यामुळं पिट्याचा तो गुण मला का आवडत नाही तर कित्येकदा त्याच्यातनं त्याला खूप त्रास होतो. आता ते मध्यंतरी एक व्हिडिओ केला बघ 2 मुलींचा कुठला तरी, त्या मुली त्या अशा अवस्थेत होता, तर त्याच्यावरच लोकांनी महिला आयोग हे ते अरे रात्रीची वेळ होती, अशा ठिकाणी पडल्या होत्या की तिथं काही होऊ शकलं असतं. त्या मुलींच्या बाबतीत आधीच्याही घटना आहेत. म्हणजे एक पद्धतीनं त्यानं त्यांचे अब्रू, त्यांचा जीव वाचवला. पण लोक कुठल्या मध्ये होतात, नाही त्यांनी तो व्हिडिओ नव्हता करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ती चूकच होती आणि ती चूक हे पहिला सांगणार मी आहे. मी त्याला फोन केला, अरे कसला व्हिडिओ केलायस रे तू तो? अरे असं. अरे म्हटलं पण त्या व्हिडिओत त्या पुरी दिसत आहेत ना. म्हटलं मग काय झालं? अरे आपण वाचवल्या त्यांना. अरे म्हटलं तुझी भावना खूप चांगली आहे येड्या, पण त्या मुलींचे चेहरे दिसले ना, त्यांना नाही का त्रास व्हायचा. मग त्यांनी ते पटपट डिलीट केलं. पण तोपर्यंत व्हायरल झाला व्हिडिओ, त्याला खूप त्रास झाला. त्या म्हणजे हे फुकटची समाजसेवा खूप वेळा अंगलटी येते. सो दोघांमधले कोणते गुण तुम्हाला आवडत नाहीत? दयाचा ना न आवडण्यासारखा गुण नाही. अत्यंत फॅमिलियर माणूस आहे, अत्यंत वेल सेट आहे, खूप बिझनेस आहे जसं मी म्हटलं तसं. त्यामुळं मी तुम्हाला एक सांगतो, आणि दया भांडत नाही, दया भांडत नाही. आणि जर दयाला काही बोललं तर दयाच्या पटकन डोळ्यातून पाणी येतं. खूप इमोशनल आहे तो, खूप इमोशनल आहे आणि प्राणीप्रेमी आहे. त्या प्रेमातून त्यांनी डॉग हाऊस काढलं स्वतःच. रस्त्यावर जर कुठलं कुत्रं दिसलं जे काय अपंग आहे, ज्याला जखम झालेली आहे, आजार झालाय, तो घरी घेऊन येतो. त्याच्या घरी 8-8, 10-10 कुत्री असतात घरात, मांजर, कुत्री, पोपट. त्याच्या घरी कासव, काय जे कुठं आजारी दिसल, रस्त्यावरचं कुत्र जरी दिसलं, दया त्याला पूर्ण बरं केल्याशिवाय सोडत नाही. आणि एकदा लळा लागला की मग ते त्याच्याच घरात. आजही दयाकडे, म्हणजे माझ्याकडे मला 4-5 मांजरं आहेत माझ्याकडे, पण दयाकडे आत्ता घरामध्ये त्याच्याकडे तो सांभाळत असलेली 7-8 कुत्री आहेत. आणि अशी नाही लॅब या रस्त्यावरची अशी कुत्री आणून तो सांभाळतो. खूप चांगला गुण आहे त्याच्याकडं, वाईट गुण असा दयाकडे नाहीच आहे. एक होता जो छोटासा, तो आमच्या संगतीत आल्यावर त्यांनी सोडला आणि तो आज मस्त. तुम्ही काय सांगाल या दोघांविषयी? अरे बाप, माझ्याबद्दल हे तक्रार माझं नाही बाबा, माझ्या बाबतीत म्हणशील तर आमचं कायम एकमत आहे, लक्षात ठेव. पिठेचं जे मी म्हणाल ना ते आमचं माझं हे असतं. कारण मी जे म्हणाल ना त्याच्यामुळं ते खरं. न आवडण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि आवडत नसतं तर एकत्रच नसतो ना, असं आहे ना. नाही कदाचित प्लस आवडीचा निवडीचा नाही प्रश्न, पण ना असा एक मित्र पाहिजे. फार नशिबाने मिळतात. सांगायला पाहिजे ना, मी पहिली फिल्म केली, मला नव्हता अनुभव. तुला माहित नाही, एक सपोर्ट असतो, कळत नाही तुम्हाला पण असतो. आता माझ्यावर त्यानं काम केलं वगैरे वगैरे, पण एकदा पहिली फिल्म कोणीतरी करू पाहतोय, त्याला एक सपोर्ट असतो. अरे आपल्याला माहिती असतं, अरे पव्या आहे ना, तो बघून घे, अशा पण आली कसं. आणि कित्येकदा अरे स्क्रिप्टमध्ये अरे हे असं नसतं, अरे हे असं नसतं, सांगणारा कोणीतरी हक्काचा आणि चांगला माणूस तो आहे. अरे मला कुठली अडचण येऊ मी जाऊ शकतो, एवढंच असतं ग बेसिक. आणि काय नाही, कोणी कोणाचं काही घेऊन आलेलं नाही, कोणी कोणाला काही देणार पण नाही, पण चांगली लोक पाहिजेत आजूबाजूला, एवढं नक्की आहे. आणि काय, आणि आमच्या तिघांचा एक नियम आहे की आम्ही निर्व्यसनी आहोत. आम्हाला समाजात लोक, तरुण पोरं खूप निर्व्यसनी करायची आहेत. त्याच्यासाठी मी पिटे आम्ही व्यसनमुक्ती अभियान पण राबवायचो. दर 1 जानेवारीला काही वर्ष राबवायचो. आमच्या उद्गार नावाची नाट्यसंस्था आहे, त्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून. ओके, आपण आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे वळतोय. जर आज शेवटी जाता जाता एकमेकांना, म्हणजे आता गुणांबद्दल तर आपण बोललोच, पण काही एक चांगलं वाईट काही सांगायचं असेल एकमेकांना शेवटचं, एक मित्र म्हणून, तर काय असेल? नाही, दयाला मी एकच सांगेल की दया, पहिला पिक्चर झालाय, हातोडा लोहा गरम आहे, मार दो हातोडा. त्यांनी ताबडतोब दुसऱ्या पिक्चरकडे लागलं पाहिजे. पण त्याची एक चांगली भावना होती की नाही प्रवीण, माझा पहिला सिनेमा जोपर्यंत सॅटेलाइटला जात नाही, माझ्या निर्मात्याची सगळी रिकव्हरी होत नाही, तोपर्यंत मी दुसरा करणार नाही. ते दिलीप तात्या पाटील म्हणून ते निर्माते, त्यांनी दयावर पहिले
काय नये घोडे पे पैसा लगाया था आणि तो वसूल झाला आणि आता दया दुसऱ्या सिनेमाला लागलाय, मोठा सिनेमा करतोय. त्यामुळे दयाला मी सांगेल लवकरात लवकर रोल साऊंड रोल कॅमेरा अँड ऍक्शन हे झालं पाहिजे 100%. आणि पिट्याला मी म्हटलंय की बाबा तुला एवढं तू करतोय ना धडाडीने. आज आमच्या भागात कोथरूड भागामध्ये पिट्याचा फॅन फॉलोअर किती आहे माहितीये? आमचे सिनेमे चालण्यात त्याचा वाटा मोठा आहे. तर मी म्हटलं तू एवढं मनापासून करतो ना, तू राजकारणात जा. भले तू चित्रपट सेना हे काही प्रॉपर राजकीय हे नाहीये, पण तू राजकारणात जा आणि यंदा तू इलेक्शन लढ बाबा. माझी लय मनापासून इच्छा आहे की पिट्यानी ना राजकीय क्षेत्रामध्ये जावं, कारण इतकी काय म्हणतात ना मनापासून सेवाभाव जपणारी माणसं राजकारणात पाहिजेत आणि त्यांनी जावं एवढी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय सांगायचं? मला काही नाही सांगायचं. इतकी वर्ष आम्ही असेच आहोत, इथून पुढे आयुष्यभर असेच राहू, बस संपला विषय. वर्षातनं 2 पिक्चर यावे याची त्याची अपेक्षा असेल, म्हणजे 2दा काम. नाही ते एक राहिले, आता 2 भावले आहेत फक्त. तिसरी आता- पिट्याला आम्ही आता एक रोल लिहिणार. माझी आहे पिट्याची आहे, पण आम्ही आता लवकरात लवकर, माझं तर टार्गेट एकच आहे. जसं मुळशी पॅटर्न मधला त्याचा रोल खूप गाजला, खूप अप्रतिम अभिनेता आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमधून त्याला पारितोषिक आहेत, दिग्दर्शनाचं पारितोषिक आहे पुरुषोत्तमला. आता आमच्या दोघांची एकच इच्छा आहे लेखक दिग्दर्शक म्हणून पिट्याची बाहुली लवकरात लवकर 100% पुढच्या सिनेमाला. हा, आणि लवकरात लवकर आम्ही तिघं अशा 3 बाहुल्या ठेवून परत एकदा बसणार. इंटरव्ह्यू करू. हा. सो देवेंद्र सर, तुम्हाला या दोघांना काही सांगायचंय का? काय नाही, असेच राहू आपण आनंदाने शेवटपर्यंत. माझ्याशी नीट वागा आणि माझ्याशी नीट वागा. 2 जण नवीन सिनेमा करतोय. नाही असंच. अगं बरं आहे, काही अपेक्षा नाहीत ना एकमेकांकडनं, तेच चांगलं आहे. ओके, आता आपण अगदीच शेवटाकडे येतोय. जर शेवटचं काहीतरी पोएम, गाणं किंवा शायरी काही डेडिकेट गाणं हे म्हणतात हे उत्तम गाणं गायक आहेत. उत्तम गायक. महाराष्ट्राला लाभलेले उत्तम गायक आहेत प्रवीण तरडे. तुला माहितीये गाणं सादर करतील. कधी कधी हळव्या क्षणी जवळचे मित्र खूप शत्रू होतात. अरे कसला माझा भसाडा आवाज, अरे गाणं तू याचं गाणं ऐकलं तर तू पळून देशील आता. मी जर गायलो ना तर तू, पण एक लक्षात ठेव, मी एक गायलेलं गाणं खूप सुपरहिट आहे. तुम्ही नीट बघा, भाईचा बर्थडे, पहिली ओळ तू गायली. त्या गाण्यातली जी पहिली ओळ आहे ना, खतरनाक, हे मी म्हटलंय. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो मी गाणं गायलंय आणि ते सुपर हिट आहे, ते म्हणजे भाईचा बर्थडे. बस याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. आदर्श शिंदे त्याच्यानंतर एक दिवस गायला नव्हता. त्याला धक्का बसतो. पण कविता किंवा शायरी जर कोणी म्हणू शकत कविता असेल कविता वगैरे इकडे भरपूर पाठ आहेत त्याला. कविता खूप पाठत घे, पण ही कविताच काही काय म्हणायची. कविता नाही घे कधी. नाही, आमच्या याला जात नाही. हा ना, आमच्या जॉनरला जात जात नाही. नाही जॉनरला कविता. आम्ही काय आमच्या dialogue म्हणू जॉनरला शकतो ते पण आमच्याच सिनेमातला. आमच्या जॉनरला जात नाही. जॉनर परिस्थिती जेवढी बिकट, आमची मैत्री तेवढीच तिखट. बस बस हा डायलॉग आता करेक्ट आहे बघ. सूट आहे. अगदीच खूप छान. आणि अगदी म्हणजे हा इंटरव्ह्यू पूर्ण जो स्टार्ट टू एंड मध्ये जो काही होता ना, म्हणजे असं एनर्जेटिक इंटरव्ह्यू झाला असं म्हणता येईल. सो थँक्यू सो मच आणि Thank खूप you. मजा आली मला. अरे धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. आमचे सिनेमे चालण्यात तुम्हा लोकांचा खूप वाटा असतो आणि लोकमत फिल्मी यांनी तर आजपर्यंत खरंच आम्हाला खूप सपोर्ट केलाय, सिनेमांना सपोर्ट केलाय. तर थँक्स लोकमत फिल्मी, थँक्स आपल्या शो, थँक्यू सो आपली यारी. आपली आपली यारी. यारी. थँक्यू थँक्यू. थँक्यू.